अनुसंधान ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत। कथा इथपर्यंत आली आहे। हनुमानजी सीता मातेला राम कथा सांगतायत आणि हनुमानजी सांगू लागले, आई साहेब वृक्षामधून हनुमान समोर आले नाही, पण वृक्षामधून राम नामांकित कथा रामचंद्राची कथा ऐकू येते। हनुमानजी सांगतायत रामचंद्र आणि लक्ष्मण सीतेचा शोध घेत असताना जिथं जटायूचं आणि रावणाची युद्ध झालं, राजा रावणाने कपटाने जटायूला मारलं, जटायूचं शरीर जिथं पडलं त्या ठिकाणी भगवान श्री रामचंद्र आणि लक्ष्मण आले। आणि हनुमानजी वृक्षामधून सांगतायत राम कृपण संपूर्ण, राम कृपेचा कोवळा, राम जीवाचा जिव्हाळा, रामचंद्र कृपेचा कोवळा आहे, प्रणतपाळ आहे, जगाचा सांभाळ करणारा तो भगवंत आहे। जटायूचा उद्धार केला, जटायूला मोक्षाला पाठवलं, तिथून पुढे भगवान परमात्मा लक्ष्मण सीतेचा शोध घेत असताना निघाले। कबंध नावाचा राक्षस आला आणि त्याही राक्षसाचा उद्धार भगवंताने केला। ऋष्यमुख पर्वतावर आले, तिथं आल्यावर सुग्रीवाची भेट झाली। भगवान श्रीरामचंद्राने वालीला मारलं, सुग्रीवाला किष्किंधेचं राज्य दिलं। पुढं काय झालं? तुझे सुधीला बोलणी येते तुझ्या शुद्धीला गेली होते। आई साहेब तुमची शुद्धी करण्यासाठी, तुम्हाला हुडकण्यासाठी, शोधण्यासाठी रामचंद्रांनी मला पाठवले। काय सांगावं रामाची अवस्था, तुझ्या भेटीला सीते उरते रघुनाथ घरी येई, तुमच्या भेटीची इच्छा रामाच्या मनात आहे, म्हणून रामचंद्र उपवासी राहतात। सोमवार, मंगळवार, बुधवार भगवंत जातात, आमुषा पौर्णिमा व्रत करताय कशासाठी? सीता मिळावी, सीतेची भेट व्हावी, म्हणून भगवान परमात्मा व्रत करताय। हनुमान सांगतात विश्वासावे मनी भगवान राम, मनोनी रामे दिदली मुद्रा रामचंद्राने हनुमंताने तुमच्यावरती विश्वास ठेवावा म्हणून मुद्रिका माझ्यापाशी पाठवली। ऐकोनी राम कथा अमृत, सीता उठली हर्षयुक्त, कथानुवाद वृक्षांत, तेथे विस्मित जानकी। हनुमंतरायाचं वर्णन कथा ऐकली सीता मातेनं। श्री गणेश
रामाय नमः सियापती श्री प्रभु रामचंद्राय नमः कृपेने कळवळला श्री रघुनाथ मद आत्मसावया येता वृक्ष कथानुवादक आला निश्चित श्रीराम सीता मातेने कथा ऐकली, सावध ऐकली, झोपून नाही. आणि ऐकल्यानंतर मग सीता माता विचार करत आहे, राम कृपाळवाय आणि रामचंद्र मला आश्वासन देण्यासाठी झाडामधून कथा ऐकू येते. आता झाडातून कथा कोण सांगणार आहे? रामच आले इथं मला आश्वासन देण्यासाठी, धीर देण्यासाठी. इथं स्वतः राम आले असा विचार माता सीता करतात. वृक्षांची कृपे करणा नमना कोण करीतो राम कीर्तन त्यांचे पायी मी वदना लोटांगण त्या माझे सीता मातेने त्या झाडाला नमस्कार केला महाराज. कारण रामायणाची कथा झाडामधून ऐकू येते म्हणून त्या झाडाला नमस्कार. कोण सांगतं हे महत्वाचं नाही, काय सांगतं हे महत्वाचं. भगवान श्रीरामचंद्राची कथा वृक्षामधून ऐकू येते म्हणून त्या वृक्षाला साष्टांग नमस्कार केला. त्या झाडाच्या पाया पडल्या माता सीता आणि त्या झाडाला बोलताय, कोण रामचंद्र चरित्र रामाची कथा ज्याने सांगितली त्याने समोर यावा. त्याची श्रीराम कथा शैली त्याच्या चरणीची रजधुळी मी वंदिला सुखात मेळी मुखमत जवळी गावे सीता माता बोलू लागल्या, ज्याला ज्याला रामचंद्राच्या कथेची आवड आहे, ज्याला ज्याला रामायणाची गोडी आहे, त्याच्या पायाची रजधुळी, त्याच्या पायाची धूळ मी माझ्या मस्तकाला लावीन. कारण ज्याला रामायणाची रामकथेची गोडी आहे, आवड आहे, जगामध्ये त्याच्यासारखं भाग्यवान कोणी नाही. परम पवित्र जगाला आणि जीवाला पावन करणारी रामायणाची कथा, भगवंताची कथा ज्याला आवडते त्याच्या चरणावरती माझं वंदन असो. त्याचे मुखी राम कीर्तन त्याचे माधवे कथा परम सुख समाधान कृपा करुणा भेटावे सीता माता बोलताय, ज्याच्या मुखामध्ये रामचंद्राची कथा आहे, ज्याच्या मुखामध्ये रामाचं नाव आहे, त्याच्या भेटीमध्ये आम्हाला आनंद आहे. तुकामध्ये जैसे आवडती हरिदास तैसी नाही आस हरिदासची. भगवंताची भक्त त्यांना भेटण्यासाठी आनंद आहे म्हणून माता सांगताय, ज्याच्या मुखामध्ये रामचंद्राची कथा आहे त्याचा जर मुखचंद्र पाहिला तर जीवाला समाधान वाटतंय. म्हणून ज्यानं आतापर्यंत रामायण सांगितलं त्याला येऊन भेटावा. सीताचा प्रेमानी गाती ते आत उत्कंठित भावाते जेणे पुन्हा मुद्राणी येते कृपावते मज भेटावे सीता हे म्हणजे भावार्थ आहे. भावार्थाने सीता माता बोलतायत, विचारताय, ज्या झाडामधून आपल्याला रामकथा ऐकू आली, मग कोणीतरी असे ज्याने ही रामचंद्राची अंगठी इथपर्यंत आणली, मुद्रिका जेव्हा माझ्या पुढे रामाची टाकली, कोण असेल कोणीही असो त्यानं माझ्या पुढे यावं आणि मला दर्शन द्यावं. माता सीता बोलतात, कोणी सीतेचे वचन हनुमंत स्वयं उतरवला सीतेची घालवली लोटांगणा मस्तक चरण वंदिले आणि सीतेचं बोलणं ऐकल्याबरोबर हनुमंताने झाडावरून उडी मारली. सीतेच्या समोर हनुमानजी उभे राहिले आणि सीता समोर आल्याबरोबर किंवा सीतेच्या समोर गेल्याबरोबर तिच्या चरणावरती डोकं ठेवलं
मातेच्या भेटीसाठी किती किती सायास करावा लागले, कुणाकुणाची तोंड बघावी लागले, हनुमंताला माहिती होतं. राक्षस गांडव असे त्यांची आंघोळ्या करत त्यांची वास येत होता. अशा घरामध्ये हनुमंत गेले होते. एका घरामध्ये 100 वेळा गेले होते आणि एवढ्या दुःखामधून पुढे येऊन आज सीतेचं दर्शन झालं, त्याचा आनंद वाटला. समुद्राचा, दुधाचा समुद्र, अमृताचा समुद्र एका घोटामध्ये प्रश्न करावा, तो चूळ भरून फेकून द्यावा, त्याला जेवढा आनंद होतो, मारताना अमृत मिळावा त्याला जेवढा आनंद होतो, तेवढा आनंद हनुमंताला झाला. तेने हरी खातेरी वेळे गडा गडा पायांवरी लोळे आनंदाश्रू स्रवती डोळे सुख समेळे डुलता. हनुमंताला खूप आनंद वाटला महाराज, कारण मातेचा शोध लागला. ज्या कार्यासाठी आलं ते कार्य सफल झालं. म्हणून सीता माते पुढे उड्या मारू लागले, नाचू लागले, पुन्हा पुन्हा पाया पडू लागले. आपल्याला झालेला आनंद त्या मातेच्या पुढे